आरोपांबद्दल बचाव पक्षाला काही सांगायचंय? हो जज साहेब. जज साहेब, माझ्या अशिलावर केलेले सगळे आरोप खोटे आहेत. मुळात पोलिसांना खरे गुन्हेगार सापडत नाही आणि कोणावर तरी ह्या सगळ्या गुन्ह्यांचा ठपका ठेवायचा आणि सगळ्या केसेस बंद करायच्या या मार्गावर पोलीस आहेत. हे या केसचं खरं स्वरूप. ऑब्जेक्शन जज साहेब. ऑब्जेक्शन सत्य. मुद्द्याचं बोला. होय जज साहेब. कातळवाडीत माझ्या अशिलांची ओळख देव माणूस म्हणून. माझे असील अनेक लोकांची मदत करतात, गावातल्या प्रत्येकाची मदत करतात. कोणी अडला नेडला त्यांच्याकडे येतो आणि म्हणून त्यांचा जनसंपर्क जास्त आहे, त्यांची लोकप्रियता जास्त आहे. आणि याच कारणामुळे सौ नीलम आणि सोनू यांचा माझ्या अशिलांशी संबंध आहे. पण या देव माणसाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आज त्यांच्यावर खोटे आणि पुरावा नसताना आरोप लावले जातात. माझे अशील या दोन्ही स्त्रियांना फक्त ओळखत होते, मदती पलीकडे त्यांचा काहीही संबंध नव्हता, हे सत्य आहे. ऑब्जेक्शन जज साहेब. जज साहेब, माझ्या वकील मित्राचा असा समज झालाय की ते म्हणतायत तेच सत्य आहे आणि त्यांना असं कुठल्या आधारावर वाटतंय की आमच्याकडे पुरावे नाहीयेत. पुरावे असतील तर ते सादर करावेत. पुरावे सादर करा. येस माय लॉर्ड. जज साहेब, फक्त मदत करण्याच्या निमित्तानं ओळख असलेले आरोपी सौ नीलम यांच्यासोबत एका हॉटेलपर्यंत गेले होते. त्या हॉटेलच्या आवारातलंच हे फुटेज आहे. एवढंच नाही तर जयसिंगचा लेखी जबाब सुद्धा आमच्याकडे आहे. हा शर्ट खरं तर जयसिंगचा आहे, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय त्याप्रमाणे ती परिधान केलेली व्यक्ती आरोपी नटवर सिंग ही आहे. आता प्रश्न हा आहे की जयसिंगचा शर्ट घालून आरोपी जयसिंगच्याच पत्नीसोबत हॉटेलमध्ये नेमकं काय करण्यासाठी गेला होता? जज साहेब, जो कागद आम्ही पुरावा म्हणून तुमच्यासमोर सादर केलाय तो जयसिंगचा लेखी जबाब आहे. त्यात त्याने असं म्हटलंय की ज्या दिवशी त्याची पत्नी बेपत्ता झाली त्यावेळेला तो एका महिलेसोबत फार्म हाऊसवर होता. त्यात त्याने असंही म्हटलंय की त्याला हा शर्ट स्वतः आरोपीच्या पत्नी सौ डिंपल यांनी वाड्यावर सुपूर्द केला. आता प्रश्न हा आहे की हा शर्ट नेमका वाड्यावर पोहोचला कसा, आणि याचंच उत्तर आरोपीनं द्यावं. भजा हे नेमकं काय प्रकरण आहे? मला बी काय कळणं झालंय, काय म्हणतात ती. माझा तर मी दुधबधीर व्हायला लागलाय. ऑर्डर ऑर्डर सायलेन्स. आरोपीला यावर काही स्पष्टीकरण द्यायचंय? हो जज साहेब, मला कोणाचं दुःख बघवत नाही. समोरचा माणूस जर का त्रासात असेल तर माझ्या परीने मी त्याचा त्रास दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला मदत करत असतो. म्हणून तर गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. ते कळलंय मगाशीच. तुम्ही कोर्टाला ते वारंवार जाणीव करून द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त मुद्द्याचं बोला, ठीक आहे? आणि त्या शर्टाबद्दल बोला. माफ करा जज साहेब, मी त्याबद्दलच बोलत होतो. गावात कोणाला मदतीची गरज असेल तर मी त्याला मदत केल्याशिवाय राहत नाही. अशीच मदत करण्यासाठी मी त्या बाजूला गेलो होतो आणि नेमकं त्याच वेळी सीसीटीव्ही मध्ये कैद झालो. बाकी हे म्हणतात तसं नीलम मॅडम तिथून बेपत्ता झाल्या किंवा त्यांच्याबरोबर काही घातपात झाला किंवा अपघात झाला, याच्याशी माझा काहीही संबंध नाहीये. आता पोलिसांकडे कुठलेच पुरावे नाहीयेत म्हणून ते ओढून ताणून काहीतरी प्रयत्न करतात. जज साहेब, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये. बरोबर बोलताय बरं का डॉक्टर. हे पोलिसांचा सगळा कांगाव आहे ह्यांना फसवायला. आरोपीच्या वकिलांना यावर काही म्हणायचंय? होय जज साहेब, प्रथमदर्शनी हे फुटेज खळबळजनक वाटण्याची शक्यता आहे. कारण ज्या हॉटेलमधून सौ नीलम बेपत्ता झाल्या त्याच हॉटेलच्या बाहेर माझे अशील उभे असताना दिसते.
पोलिसांनाही त्यांचा संशय येणं साहजिक आहे. पण जर तसा विचार केला तर हॉटेलच्या बाहेर उभे असणाऱ्या प्रत्येकाला हॉटेलच्या आत घडलेल्या अपघाताशी किंवा घातपाताशी संबंधित ठरलं तर हॉटेलच्या बाहेर रस्त्यावरून फिरणाऱ्या प्रत्येकाला अटक करावी लागेल जगसाहेब. राहिला प्रश्न तो सोनू नावाच्या मुलीच्या खुनाचा. तर एका चिठ्ठीच्या आधारावर माझ्या आशिलाला अटक करण्यात आली आहे जजसाहेब. मला सरकारी वकिलांना आणि पोलिसांना एक प्रश्न विचारायचा आहे. ती चिठ्ठी हस्ताक्षर तज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली होती का? ते अक्षर खरंच सोनूचं आहे हे तपासलं होतं का? कारण अशी चिठ्ठी कोणी लिहू शकतं जजसाहेब? यावर तुम्हाला काय बोलायचंय? हो जज साहेब, ती चिठ्ठी स्वतः सोनूची आई मधू हिनं पोलिसांच्या ताब्यात दिली होती. स्वतःचं मुलीचं अक्षर ओळखण्यासाठी आई असताना बाहेरच्या तज्ञाची गरजच काय मी म्हणतो. गरज आहे जजसाहेब. कारण एका खोट्या चिठ्ठीच्या बळावर तुम्ही कोणावरही गंभीर आरोप करू शकत नाही. जज साहेब, ती चिठ्ठी खोटी नाहीये. हे बघा, हस्ताक्षर तज्ञांकडून या चिठ्ठीची शहानिशा करायला तुमच्याकडे खूप वेळ होता आणि तुम्ही ती तपासणी करायला हवी होती, बरोबर? सोनूच्या आईच्या मानसिक अवस्थेबद्दल गावकऱ्यांनी मागच्या तारखेला या कोर्टात दिलेली साक्ष आपल्या समोर फाईलमध्ये आहे. जसाहेब, ती आई असली तरी तिची मानसिक अवस्था लक्षात घेता तिच्या बोलण्यावरून एका सभ्य माणसावर एवढा गंभीर आरोप करणं किती चुकीचं आहे हेच लक्षात येतं. कोर्ट त्या चिठ्ठीची हस्ताक्षर तज्ञांमार्फत तपासणी करण्याचा आदेश देते. थँक्यू मॅडम. हो जज साहेब. पुढील सुनावणी लंच ब्रेक नंतर. कोर्ट इज ॲडजर्न. बर का, आज या ठिकाणी एक अत्यंत चांगली गोष्ट झालेली आहे. आपल्या डॉक्टरांना एक नंबर वकील मिळालेला. आता डॉक्टर नक्की सुटणार. सुट्ट्याला म्हणजे सुटलंच पाहिजे. ते आपले देव माणूस आहेत. त्यांनी काय बी केलं नसताना ही पोलीस त्यांना एवढं त्रास द्यायला लागलेत. या वकील साहेबांना सांगू नाही का नाही, मला तर असं वाटतं ह्या इन्स्पेक्टर साहेबाला कामावरूनच काढून टाकलं पाहिजे कायमचं. हा, मला एक कळणं झालंय की आपलं डॉक्टर आतमध्ये, त्यांना वकील मिळाला कसा? अहो, देव माणूस आहेत ते डॉक्टर. त्यांनी किती लोकांचं भलं केलं असेल. हा, त्यातला एखादा उभा राहिला असेल. आता कोणी वकील हुडकून आणलाय, कसा आणलाय, कुठं आणलाय, आपल्याला या भानगडीत पडायचं नाही ना. आपलं देव माणूस सुटले ते झाले. तू म्हणतोय ते समजा खरं आहे बजा, पण डॉक्टर सुट्ट्यालाच. डॉक्टर नाम्याचं काय? डॉक्टरांचं माहित नाही, पण या नाम्याने काहीतरी गोळ केलाय राव. अगदी बराबर बोलात तात्या. मला म्हणलं डबल पैसे करून देतो. पैसे मागाय बी गेलो, मला म्हणतोय कसा आता 5 पट करून देतो. अहो, डबल बी राहिलं तिकडं, 5 पट बी राहिलं तिकडं. पैशाचं नाव काढलं की काहीतरी टोलवा टोलवीची उत्तर देतोय. मला तर वाटतंय का नाही, हो चांगलाच अडकला पाहिजे याच्यात. ए माकडा, कुणाबद्दल बोलतोयस तू? कळते का तुला? नाम्याबद्दल बोलतोयस बरे. हा, लगा त्याचा मॉल असताना त्याच्याकडनं सामान उधारीवर घ्यायचा. असं करून करून त्याचा मॉल बंद पाडला तुम्ही, पण एका शब्दाने तुम्हाला तो काय बोलला नाही. त्याने कधी कोणाला 1 रुपयानं फसवलं नाही. त्याच्यावर असलं गाण्याला आरोप करायला लागलाय बरे तुम्ही. हा, बजा खरं बोलतोय. अरे नाम्या फसवणाऱ्यातला नाही रे. अहो, फसवणारातला नाही म्हणताय तर मग आमचं पैसे का बरं दिले नाहीत? असा कुठला माणूस लगेच नाम्याचा नामा शेट होतोय? एवढा पैसा येतो कुठनं? अहो, मला सांगा. अहो, आपण बी उद्यापासून तसला धंदा करू की. मग बरोबर बोललं तात्या. अहो, मला तुम्ही सांगा, ही लांडी लबाडी फसूनच माणूस मोठा होतोय. अहो, ह्यो आता आतमध्ये अडकलाय का नाही, ह्यो चांगलाच आतमध्ये अडकला पाहिजे. हा, ए हरमा, थोबाड सांभाळून बोल आधीच सांगतोय. तो का तुझ्या मागे लागला होता वय? पैसे तर डबल करायला, पैसे तर डबल करायला. हे बघ, आमचं पैसे आम्हाला दे म्हणाव. ते बाकीचं काय देणं घेणं आम्हाला काय नाही. ए हनमा, अरे आता तू पोलीस स्टेशन मध्ये अडकलाय ना, म्हणून तुझ्या पैसे द्यायला उशीर झालाय, म्हणून तू असला आरोप करणार वय लगेच. हो बोलणार. अरे आमचं पैसे खाल्लेत त्यानं. पैसे काही झाडाला येत नाही. ती तो आता सुटत नसतोय. हा,
अरे बजा पोलिसांनी बघितलं तर सगळ्यांना आज टाकत्याल. बजा बजा रागावर. अरे ऍज अ सरपंच मी तुला विनंती करतो रागावर. नाही सरपंच ह्याला सांगा ते बोलतोय लय. हा नाही बोलतोय ह्यो. बजा भाऊ शांत हो. अरे सरपंच बोलतात ते खरं आहे. पोलीस खरंच तुला आत टाकतात आणि त्यांना पण हेच पाहिजे. त्यांना असं झालं कधी डॉक्टरांच्या लोकांना ना जेलमध्ये टाकतोय. त्यामुळे तू प्लीज भांडू नको. शांत बस ना बाबा. बजा तू शांत हो रे. अरे आपल्यामुळे डॉक्टरांना त्रास नको व्हायला बाबा. हनुमा आज तुला सोडतोय पण तुला सुट्टी नाही. तू माझा नाही त्यांना आम्याचा विचार कर. यार जा की बाबा. तुझा जीव केवढा बोलतोयस किती. झालं एवढं बाद झालं नाही का. इन्स्पेक्टर साहेब घ्या बसा. घ्या 2 घास खा. नाही इथं या. इन्स्पेक्टर साहेब अहो त्या पत्राची हस्ताक्षर चाचणी आधी करायला हवी होती. तशा बऱ्याच गोष्टी खूप आधीच करायला पाहिजे होत्या. आता काय करायचं. हा ऍडव्होकेट जाधव आतापर्यंत नव्हता या केसमध्ये म्हणून लक्षात नसेल आलं कदाचित. पण आता ह्या अशा चुका टाळायला पाहिजे. अहो खूप फी घेतो तो जामीन मिळवून देणारच. म्हणजे याच्या पाठीमागे नक्की कोणीतरी मोठा हात असेल. शक्यता नाकारता येत नाही. समजा तुम्ही आजारी आहात म्हणून आपण पुढची तारीख घेतली तर. हे बघा जोपर्यंत ऍडव्होकेट जाधव नव्हता तोपर्यंत ते शक्य होतं. पण आता ते शक्य नाही. अहो त्याला निर्दोष मुक्तता मिळणार नसली तरी त्याला जामीन मिळणार हे मात्र नक्की. मग असं काही करता येईल का की मला 2 दिवस तरी त्याची कस्टडी मिळेल. शक्य नाही. 1 दिवस तरी. हे बघा इन्स्पेक्टर साहेब मी आधीच तुम्हाला सांगितलं की हे शक्य नाही. खा तुम्ही पोटभर खा. आता तुमच्याकडे येताना एक गोष्ट सुचली होती ती सांगू तुम्हाला. चिमणा बाईला न्याय काय मिळना हे दुशासन लई झालं लई हो मुजूर. काय म्हणायचंय तुम्हाला. पोटभर खा. हे प्रोसीड. जज साहेब मी सरकारी वकिलांनी केलेल्या पुराव्याचं खंडन करू इच्छितो. परवानगी आहे. थँक्यू जज साहेब. हे शर्ट कशाला आणले. सांगतो जज साहेब. सीसीटीव्ही फुटेज आणि माझ्या आशिलाच्या पत्नीने जयसिंग यांच्याकडे सुपूर्द केलेल्या शर्टचा आधार घेऊन सौ नीलम यांच्या हत्येचा आरोप माझ्या आशिलावर लावण्यात आलेला आहे. जज साहेब आता हे समोर ठेवलेले आता तुम्हाला दाखवलेले दोन्ही शर्ट सारखे आहेत. अगदी सारखे आहेत. एकाच प्रकारचे आहेत. म्हणजेच एकाच प्रकारचे अनेक शर्ट असू शकतात. तुम्हाला हे विचारायचं आहे की माझ्या आशिलाने घातलेला शर्ट जयसिंगचाच हे कशावरून. एकाच रंगाचा शर्ट 2 वेगळ्या व्यक्तींकडे असूच शकतो ना. एकदम बरोबर बोलले वकील साहेब तुम्ही. हा जस साहेब तुम्हाला सांगतो लहानपणी आहे का नाही ना अमेझॉन माझा शर्ट एकदम सेम टू सेम होता. माझी आई फसायची कधी कधी. अरे कोण आहे हा आणि तुम्ही मध्ये मध्ये का बोलताय. हे बघा तुम्ही कोर्टाचा अवमान करताय. याची शिक्षा तुम्हाला मिळेल. बसा खाली. हा जाधव तुम्ही बोला. थँक्यू जज साहेब. सीसीटीव्हीच्या पुराव्याचं स्पष्टीकरण मी आधीच दिलं. त्यामुळे त्या हॉटेल बाहेर असा शर्ट घालून उभं राहिल्यानं माझ्याच आशिलाने हा खून केलाय हे सिद्ध होत नाही. आता राहिला प्रश्न विदेशी पर्यटक एलिना यांच्या हत्येचा. तर त्यांच्या हत्येचा माझ्या आशिलाशी प्रत्यक्ष संबंध जोडणारा एकही पुरावा पोलिसांनी सादर केलेला नाही.
तुम्ही फाईल वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल की राजस्थान मधल्या स्थानिकांनी त्या विदेशी महिलेला माझ्या अशिलासोबत पाहिलंय एवढाच काय तो पुरावा पोलिसांनी सादर केलाय. माझे अशिल राजस्थानमध्ये गाईडचं काम करत होते. अर्थातच त्यांचा संबंध पर्यटकांशी येत होता. पण त्या महिलेचा खून माझ्याच अशिलांनी केलाय याबद्दलचा एकही पुरावा आजपर्यंत पोलिसांनी सादर केलेला नाही. हुशार आहे हा वकील. फीस जास्त घेतो पण कामच आहे. आज हा डॉक्टरला सोडूनच राहील. जसे मला माझे मुद्दे सिद्ध करण्यासाठी या केसचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर इन्स्पेक्टर जामकर यांची उलट तपासणी घेण्याची परवानगी मिळाली. परमिशन ग्रँटेड. इन्स्पेक्टर मालतन जामकर हजर हो. कुठे आहेत जामकर? जामकरना बोलवा. बोलवतो साहेब. ते साहेब कुठे गेले? त्यांना आज बोलवले. हे साहेब पण असे आहेत ना, काय सांगून पण जात नाही. साहेब 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 आज चला लवकर, तुम्हाला बोलवले. दिसत नाही मी लगोरी खेळतोय. मी पडल्याशिवाय मी काय येणार नाही. पण कुठलाही खेळ आणि कुठलीही केस हे अर्ध्यावर सोडत नाही. अहो साहेब आतमध्ये खूप घोळ झालाय. अहो तो डॉक्टरचा वकील लय हुशार निघालाय. तुमची उलट तपासणी घ्यायची म्हणतोय. कुठे होतात तुम्ही? माफ करा जज साहेब, थोडं कामात अडकलो होतो. आरोपीच्या वकिलांना तुमची उलट तपासणी घ्यायची. ठीक आहे, या. थँक्यू माय लॉर्ड. इन्स्पेक्टर जामकर, तुमची नुकतीच पोस्टिंग झाली आहे ना इकडे? हो. मग इथे येताना एकटेच आलात का सपत्नीक? एकटा. खरंय. सपत्नीक कसं येणार ना तुम्ही? तुमचं आणि तुमच्या बायकोचं पटत नाही ना? या केसशी त्याचा काही संबंध नाही. जाधव, तुम्ही या केसशी संबंधितच प्रश्न विचारा. ठीक आहे? हा प्रश्न केस संबंधितच आहे जज साहेब. तुमचं तुमच्या बायकोशी पटत नाही. तुम्ही निराश आहात. तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही या केसचा आधार घेताय. ही केस जिंकल्याचं श्रेय मिळवून तुम्हाला तुमच्या बायकोच्या नजरेत मोठेपणा मिळवायचा. खरं आहे ना? खोटं आहे सगळं. इन्स्पेक्टर मला सांगा, तुम्ही माझ्या अशिलाकडे लाच मागितली होती? हो मागितली होती, पण मला ती नको होती. इंटरेस्टिंग जज साहेब. लाच मागितली पण लाच नको होती. मग मागितली का? जज साहेब, प्रत्येक अधिकाऱ्याची काम करण्याची आणि गुन्हा सिद्ध करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मी त्याला पैसे मागितले. त्यांनी मला पैसे दिले असते तर मला समजलं असतं की त्याच्याकडे पैसे आहेत आणि त्यानं ते पैसे कुठे दडवून ठेवले ते मी शोधून काढलं असतं. माझा हेतू असा होता. मस्त चक्कल आहे नाही जज साहेब? म्हणजे लाचही मिळाली असती आणि गुन्हेगारही पकडला असता. ते सगळे पैसे सरकार दरबारी जमा होतात. उगाचच खोटे आरोप करू नका. तुम्ही म्हणताय म्हणून नाही करत. इन्स्पेक्टर मला सांगा, सीसीटीव्ही फुटेज मध्ये माझे अशिल दिसले म्हणून त्यांनीच गुन्हा केला हे कशावरून? जयसिंग सारखा शर्ट माझ्या अशिलाकडे सापडला म्हणून त्यांनीच खून केला असा अर्थ होतो का? माझ्या अशिलाने खून केलाय याचा काही प्रत्यक्ष पुरावा आहे तुमच्याकडे? काहीच नाही.
जज साहेब, मला एक गोष्ट तुमच्या समोर कबूल करायची, त्यासाठी मला आपली परवानगी हवी. जामकर, एखादी गोष्ट स्पष्टपणानं कबूल करायची असेल तर त्यासाठी परवानगीची गरज आहे का? बोला, काय तुम्हाला सांगायचंय ते. जज साहेब, मी तुमच्या समोर जो माणूस उभा केलाय तो गुन्हेगार नाही. मी चुकीच्या माणसाला तुमच्या समोर उभं केलंय. त्यासाठी मी तुमच्या समोर आपली, गावकऱ्यांची, सर्व कर्मचाऱ्यांची आणि देव माणूस यांची माफी मागतो. याचं नक्की काय चाललंय? एकदम हा असा पवित्र, नक्कीच आमदारबाई माझ्या बाजूने हे याला कळलं असणार. त्यामुळे आता हा माझं काहीच वाकडं करू शकणार नाही.